सर्वांना सस्नेह जय जाऊ. मी विशाल पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महावितरण कंपनीमार्फत जे कृषी वीज पंप आहेत, जे प्रलंबित आहेत, त्यांना कृषी सौर पंप पुरवण्याबाबत जो GR काढण्यात आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो राज्यातील कृषी पंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण कंपनीमार्फत सौर कृषी पंप स्थापित करणे अशा प्रकारचा हा 5 मार्च 2024 रोजीचा महाराष्ट्र शासनामार्फत GR काढण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतो केंद्र शासनाने 30/8/2022 व दिनांक 19/1/2024 केंद्र शासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या 2 लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्यांच्या पूर्ततेसाठी आणि PM कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून स्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो महाऊर्जाने PM कुसुम घटक ब साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनीस तातडीने ॲक्सेस द्यावा. सदर पोर्टलवर अर्जदारांची एकच ज्येष्ठता सूची राहील. सदर ज्येष्ठता सूचीनुसारच महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदारांची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करावयाची आहे. त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात यावे. अशा प्रकारचा जो निर्णय या ठिकाणी महावितरण कंपनीमार्फत देण्यात आलेला आहे. तसेच सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरुद्ध महाऊर्जा महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारचे हे शासनाचं शुद्धीपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपलं कोटेशन भरलेलं आहे परंतु त्यांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे की त्यांना सौर कृषी पंप या ठिकाणी महावितरण मार्फत देण्यात येत आहेत आणि ही अंमलबजावणी जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या विहिरीवर किंवा बोरवर हा सौर कृषी पंप बसविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले जे वीज जोडणी पेंडिंग आहे त्या शेतकऱ्यांनी हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे.